नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण GMC भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि संपूर्ण राज्यात 3168 GMC ड्रडची भरती होणार आहे. 3168 जागांसाठी GMC ड्रडची भरती होणार आहे. तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GMC ड्रडचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि GMC ड्रड ई-बुक विकत घ्या. आता या ठिकाणी पहा, टायटल जरी असं दिलेलं असलं की राज्यातील आरोग्य विभागच आजारी, पण ॲक्च्युली हे महाराष्ट्र राज्यातील जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत की नाही, त्या संदर्भात ही बातमी आहे. म्हणजे DMRची पदं पण आपल्याला यामधून कळतील आणि GMC म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जे ड्रडची पदं आहेत तीसुद्धा किती भरली जाणार आहेत ती यामध्ये माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा, 16,756 पदे रिक्त, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्थिती. त्याच्या खाली आता प्रत्येकाला निरोगी आयुष्य मिळावे यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागावर महत्त्वाची जबाबदारी आहे. सर्वांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य नाही, मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला आहे. आजारी आरोग्य व्यवस्थेला सुदृढ करण्यासाठी रिक्त असलेली 16,756 पदे तातडीने भरण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी पाऊल उचलले आहे. नागपुरातील मेयो मेडिकल याप्रमाणे इतर भागातही आरोग्य व्यवस्थेचे सक्षम जाळे उभारले जात आहे. राज्यात 2024-25 या वर्षात नवीन 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे मंजूर पदांच्या व रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आरोग्य व्यवस्था विस्कळीत होऊ नये यासाठी आवश्यक तिथे कंत्राटी पद्धतीने भरती करण्यावरही भर दिला जात आहे. ड्रड ब संवर्गातील रिक्त पदांपैकी सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील सुमारे 546 पदे तसेच वैद्यकीय अधिकारी संवर्गातील 153 पदे करार तत्वावर भरलेली आहेत. आता त्याच्या खालचं हे जे आहे ना आपल्यासाठी महत्त्वाचं आहे पहा, की दरम्यान ड्रड ट्रस्टच्या एकूण 5,182 पदांची भरती TCS मार्फत करण्यात आली. सध्या रिक्त असलेली पदं देखील भरण्याचे प्रस्तावित आहे. ड्रड अ व ड्रड ब संवर्गातील पदे करार तत्वावर भरण्यासाठी डॉक्टरांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. ड्रड डच्या नियमित रिक्त 3,168 पदांची नियुक्त जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. आता हे पहा, हे जे आहे ना ड्रड ड, तर हे GMC आहे म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ग्रुप D. याच्यात 3,168 पदांची नियुक्ती म्हणजे 3,168 जागा भरल्या जाणार आहेत. त्याच्यामध्ये नागपूर GMC आणि धुळे GMCची भरती झालेली आहे. कोल्हापूर GMCची ॲड येणार आहे. तसंच इतर GMCच्या सुद्धा आता ॲड येतील. जसं कोल्हापूरची येणार नाही तसं प्रत्येक जिथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्या सर्वांच्या GMC ड्रडच्या जाहिराती येतील. आता याच्यामध्ये पहा की शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्थिती म्हणजे DMER जे आहे विभाग त्याच्यामधील स्थिती पहा. ग्रुप ए मध्ये एकूण पदं आहेत 2,068, भरलेली पदं आहेत 132 आणि रिक्त पदं आहेत 742. ग्रुप बी मध्ये एकूण पदे हे 3,005 आहे बरं का, प्रिंट मिस्टेक झाली. भरलेली पदे 1,654, रिक्त पदे 1,397. आता आपल्यासाठी ग्रुप C आणि ग्रुप D महत्त्वाचं आहे. तर ग्रुप C मध्ये पहा, एकूण पदं आहे 27,398, भरलेली पदे 16,755, रिक्त पदे 10,643. ग्रुप D मध्ये एकूण पदे आहेत 9,543, भरलेली पदं आहेत 5,569 आणि रिक्त पदं आहेत 3,974. पण 3,168 जागा ती भरणार आहेत. असं DMER मध्ये एकूण 42,060 जागा आहेत. भरल्यात 25,304, रिक्त आहे 16,756. तर GMCची 3,168 जागा भरण्याची वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या आता जाहिराती येऊ शकतील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.